तीर्थक्षेत्र विकास आघाडी जी आहे, तर त्यांचा पण 2 दिवसापूर्वी मेळावा झाला आणि हो. त्यांच्या कार्यकर्त्यांचं पण जास्त कल असा आहे, की भाजपच्या नी आम्हाला नगरपंचायतीमध्ये सन्मान दिलेला आहे. तर युती तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मी मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करेन, की त्यांची जी सीट निवडून आली होती, माननीय आनंदराव बापू पाटील यांच्या सुनबाई माननीय मीनाक्षीताई पाटील यांनी आम्हाला समर्थन दिलं. सर्वप्रथम त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आम्हीही त्यांना जो शब्द दिला होता तो पाळला. त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी आम्ही दिलेली आहे. तर पुढेही आता आम्ही अजून आमची पुढची चर्चा झालेली नाही. पण आम्ही सगळे बसून पुढे जाऊ. कोणाला तिकीट मिळेल, कोणाला दुसरी पदं मिळतील. भाजप पक्ष आहे, वेगवेगळ्या समिती आहेत. तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही जाऊ पुढे. भारतात बोलले की आम्हाला अनेक जणांनी फसवले आतापर्यंत, परंतु पडळकरांनी आमचा सन्मान केला. तात्यांना सोबत घेऊन त्यांच्या वाट्यात काय टाकणार आहे? नाही, आता तात्याचं माझंही मगाशी बोलणं झालं, परंतु अजून आमचंच बोलणं झालं नाही. कुणी कुठं लढायचं, काय लढायचं, कसं लढायचं, तर हे होईल उद्याचा दिवस. उद्याच्या दिवसात सगळ्या घडामोडी तुम्हाला ऐकायला मिळतील. कशा पद्धतीने पुढे जायचं. इच्छुकांची संख्या जास्त आहे. जास्त आहे इच्छुकांची संख्या आणि त्यांना विनंती पण आमची आहे हात जोडून, की एकालाच उमेदवारी देता येईल, सर्वांना काही उमेदवारी देता येणार नाही. तर ते ऐकतील आमची लोक काय, असं काय